श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, यावर्षी 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत सण आहे. तर संक्रांत हा सण 3 दिवसाचा, म्हणजे मुख्यतः 3 दिवसाचा, परंतु संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा सण आपण साजरा करतो. तर 3 दिवस कुठले? तर संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस, दुसरा 14 जानेवारीचा दिवस म्हणजे संक्रांती आणि 15 जानेवारी म्हणजे किंक्रांत. असा हा 3 दिवसाचा सण आहे. आणि हा सण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधला जातो, परंतु प्रत्येक जण सूर्यदेवतेला समर्पित असा हा सण साजरा करत असतो. आपण सगळ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. तर मग आपल्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या त्या सूर्यदेवतेला कसं विसरणार? तर ह्या सूर्यदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण हा सण साजरा करतो. आणि हा सण फक्त कृतज्ञताच व्यक्त करण्याचा नाही, तर निसर्गाशी समतोल राखण्याचा आहे. त्यासोबतच हा गोडव्याचा सण आहे. नात्यामध्ये जी कटुता आलेली आहे, तर ती कटुता जावी आणि नात्यामध्ये परत गोडवा यावा, यासाठीचा हा मकर संक्रांतीचा सण आहे. तर या सणाला म्हणजे स्नान, दान, पूजा या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे ह्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तर आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण संक्रांतीच्या माहितीचे सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.